कस्टमरची डिमांड आणि मग ते आम्हाला विकायचे पुढे जाऊन किंवा लांब केस विकू का लांब कान विकू म्हणजे काढून नाही त्या पिल्लामध्ये हे फीचर आहे म्हणून ते आम्ही विकतोय। तुमच्याकडे आता टोटल किती शेळ्या आहेत? साधारणपणे 100 ते 120 शेळ्या, त्यांच्यासाठी लागणारे नर, त्यांची जवळपास 80 ते 100 पिल्लं एका वेळेला वेगवेगळ्या वयाची। टोटल ब्रीड आत्ताच्या घडीला 13 आहेत। कोणकोणते? स्थानिक, त्याच्यानंतर कोकणामध्ये कोकण कन्याळ नावाची ब्रीड आम्ही म्हणतो। तिसरी आपली महाराष्ट्रातली ब्रीड उस्मानाबादी की जी सर्वत्र ऍक्सेप्टेड आहे। अख्ख्या इंडियातली सर्वात फेमस जी ब्रीड आहे सिरोही नावाची। त्याच्यानंतर सोजत नावाची अजून एक राजस्थानी ब्रीड आहे। जे कोणी शेळीपालन फॉलो करत त्यांना आफ्रिकन बोर नावाची ब्रीड माहिती आहे। गोहिलवाडी नावाची ब्रीड आहे। एक मारवाडी आहे, खूप लांब केस असतात त्यांना। सिंधी नावाची एक ब्रीड आहे। तोतापरी नावाची ब्रीड। तोतापरी त्यांचं तोंड असं पोपटासारखं असतं, म्हणजे नाक थोडंसं बाहेर असतं। नागपणी अशी आहे की त्यांचे कान असे नागाचा जो फणा असतो तसे सुपासारखे उघडतात म्हणून त्यांना नागपणी म्हणतात। पिटल झालं, हैदराबादी झालं की त्यांचे कान 18 इंचचे वगैरे असतात। तो मेन कारण वेगवेगळ्या ब्रीड्स ठेवण्याचं की कस्टमरची डिमांड आणि मग ते आम्हाला विकायचे पुढे जाऊन किंवा लांब केस विकू का लांब कान विकू म्हणजे काढून नाही त्या पिल्लामध्ये हे फीचर आहे म्हणून ते आम्ही विकतोय आणि मग त्याचे 2 पैसे एक्स्ट्रा मागता येतात आम्हाला। म्हणजे मार्केटच्या डिमांड अनुसार तुम्ही एवढ्या ब्रीड्स पाळता? एक्झॅक्टली।